डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं त्या सगळ्यांचा समावेश संविधानामध्ये केला। मला आपल्याला एकच सांगायचं, हीच आपली दैवता आहे। आणखी दैवता कुठची आपली? ही दैवता प्रत्यक्ष आपण त्यांचा इतिहास वाचतो आहोत, पाहिली ती आपली दैवता। फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती होय आपली दैवता, त्यांना विसरून कसं चालेल। छगनराव चंद्रकांत भुजबळ हे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। राजकीय कौशल्य, जनसंपर्क, संघटना बांधणी, रोखठोक भूमिका, सामाजिक प्रश्नांची जाण व ते सोडवण्याची धमक, सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची वैशिष्ट्ये आहेत। महाराष्ट्राचे राजकारण जवळपास 4 दशकाहून अधिक काळ जवळून पाहणारे आणि राज्याच्या प्रगतीमध्ये विविध प्रकारे योगदान देणारे ते वरिष्ठ नेते आहेत। छगनराव भुजबळ यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1947 रोजी झाला। त्यांचे बालपण मुंबईतील भायखळा परिसरात गेले। मुंबईतील व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली। तरुणपणी ते शेती व शेतीवर आधारित व्यवसाय करत होते। अगदी सुरुवातीपासून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात रस होता। त्यामुळे युवा वयामध्येच त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना पक्षातून केली। सन 1973 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक पदी निवडून आले। 1991 साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला। त्यानंतर 8च वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर ते त्या पक्षात आले आणि अल्पावधीतच पक्षातील एक महत्त्वाचे नेते बनले। महापालिकेत विरोधी पक्षनेता, महापौर, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते, गृहमंत्री, पर्यटन मंत्री, उपमुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द उंचावत गेली। त्यांनी सामाजिक समतेचा विचार रुजवण्यासाठी 1 नोव्हेंबर 1992 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली। जिथे जिथे मला आता आमंत्रण ना त्या ठिकाणी मी जाणार। काळजी करायचं कारण मी मंत्रिपदावर नसलो तर मी तुमच्या बरोबर आहे। रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मागासवर्गीयांच्यासाठी लढता लढता जो आहे शेवटचा श्वास घेणारा हा छगन भुजबळ आहे। बराक ओबामा यांनी भारताला भेट दिली त्यावेळी छगनराव भुजबळ यांनी त्यांना महात्मा फुले यांचे गुलामगिरी नावाचे इंग्रजी अनुवादित पुस्तक भेट दिले। त्यावेळी ओबामा यांनी ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असल्याचे सांगितले। तसेच ते अमेरिकेला परत गेल्यानंतर त्यांनी भुजबळ यांना स्वतःची स्वाक्षरी असलेली चांदीची भेटवस्तू पाठवली होती। अशा प्रकारे राजकारणापलीकडे सद्भावना जपणारे त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या या दैदिप्यमान वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा।